मित्रांनो नमस्कार। आज आपल्या बॅचेसला सरासरी 24 दिवस पूर्ण झालेले आहेत। आपण शेडमध्ये 1 तारखेला चॉके आणलेली होती। आज 24 तारीख आहे। या बॅचमध्ये आपल्या चौथ्या मोल्ट नंतर आळ्यांनी 22 फीडिंग खाल्लेल्या होत्या। 22 फीडिंग कशा तर सकाळची एक संध्याकाळची एक अशा पद्धतीने। काही थंडीचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे आळ्यांनी जास्त पाला खाल्ला नाही, परंतु जास्त दिवस पाला खाल्ला। अशा पद्धतीने आपल्या 22 फीडिंग लागलेल्या होत्या। काल आपण सकाळी चंद्रिका टाकलेल्या होत्या। आता चंद्रिकेवर सरासरी आपल्या 40 ते 50% आळ्या चढलेल्या आहेत, काही खाली आहेत। तर त्यावरती अशा पद्धतीने आपण मच्छरदाणी झाकलेली आहे। मच्छरदाणीचा फायदा काय होतो तर हे ज्या आळ्या आहेत या आळ्या फास्ट कोश विणायला मदत होते, त्यांना वरून स्ट्रक्चर मिळतं। त्यामुळे अशा पद्धतीने आपण चंद्रिकेवर मच्छरदाणी झाकलेली आहे। बरेच शेतकरी साड्यांचा वापर करतात, तेही योग्य आहे। आपण व्हेंटिलेशन प्रॉपर व्हावं, आळ्यांना हवा पण लागावी, जास्त गरमी होऊ नये यासाठी आपण मच्छरदाणीचा वापर केलेला आहे। यासाठी आपण काय केलेलं आहे, 5.5 बाय 50चा आपलं रॅक आहे। तर यावरती आपण 7.5 फूट रुंद असणाऱ्या मच्छरदाणी शिवलेल्या आहेत। 5.5 फूट रुंद पट्टा असतो लांबीचा, तर त्याला बाकीचा 2.5 फुटाचा पट्टा जोडून अशा पद्धतीने 8 फुटाचा आपण पट्टा रुंदीमध्ये केलेला आहे। जेणेकरून काय होतं की साईडनं अशा पद्धतीने आपल्याला मच्छरदाणी खाली सोडता येते रॅकच्या आणि ह्याच्या मच्छरदाणीच्या, आणि त्यामुळे काय होतं आळ्या मच्छरदाणीच्या वर चढत नाहीत। आता याचा वापर फायदा काय कसा होतो तर पहा, आता ही समोर तुम्हाला आळी दिसत आहे। ही आळी आता विनाय स्ट्रक्चर बनवायला लागलेली आहे, कारण तिला वरून सपोर्ट मिळायला लागलेला आहे। अशा पद्धतीने याचा फायदा होतो, जास्त फास्ट प्रमाणात आळ्या कोश बनायला मदत होते। यासाठी आपण हा वापर केलेला आहे। तुम्ही हा जुगाड करतात का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मत व्यक्त करा। दुसरं जुगाड आपण हे की यामध्ये अशा पद्धतीने आडव्या काट्यांचा वापर केलेला आहे। त्याचा पण तुम्हाला रिझल्ट बॅचच्या शेवटच्या दिवशी कसा येतो तोही नक्कीच तुम्हाला कळवतो। याने काय होतं की मच्छरदाणीच्या खाली जो पाला असतो तो चिटकत नाही। कसा तर पाहता, हे आपण काडी उचलली की याच्या खालून आळी बहा, एकही आळी खालून कोश करताना दिसणार नाही। तर हा फायदा त्याचा होतो। धन्यवाद।